प्रकरण 33 अस्पृश्यांना संदेश। कल्पना करा, ज्यांच्या एका शब्दावर लाखो लोक प्रेम करतात, ज्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ शकतो, तेच बाबासाहेब आपल्या अनुयायांना म्हणतात, माझा वाढदिवस साजरा करण्यात मला रस नाही। पण का? त्यांना स्वतःची पूजा नको होती, त्यांना हवे होते संघर्ष करणारे, विचार करणारे आणि समाजासाठी काम करणारे लोक। आज आपण माझी आत्मकथामधील अस्पृश्यांना संदेश या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणातून बाबासाहेबांचा हा संदेश समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आजचा विषय फक्त बाबासाहेबांचा वाढदिवसाचा नाही, हा विषय आहे नेत्याची पूजा करायची की त्याचे विचार पुढे न्यायचे। माझी आत्मकथामधील अस्पृश्यांना संदेश या प्रकरणात बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना अत्यंत महत्त्वाचे विचार सांगितलेले आहे। बाबासाहेबांना व्यक्तिपूजा मान्य नव्हती। त्यांच्या मते एखादा नेता चांगला असेल, त्याचे कार्य मोठे असेल तरी त्याला देवासारखे मानणे योग्य नाही, कारण लोकशाहीमध्ये व्यक्तीपेक्षा विचार आणि संस्था मोठ्या असतात। नेता चुकू शकतो, पण जर आपण नेत्याला प्रश्न विचारणेच बंद केले तर त्या नेत्याच्या चुकीचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागू शकतो। म्हणूनच बाबासाहेबांचा संदेश स्पष्ट होता, नेत्यावर प्रेम करा, पण डोळे बंद करून त्यांच्या मागे जाऊ नका। वाढदिवस साजरा करण्यापेक्षा कार्य महत्त्वाचे। बाबासाहेब सांगतात की त्यांना स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेण्याची विशेष इच्छा नाही। आता विचार करा, ज्यांच्यावर लाखो लोक प्रेम करतात त्यांनी अशी भूमिका का घेतली असेल? कारण त्यांना स्वतःचा गौरव करून घेण्यापेक्षा समाजाची प्रगती महत्त्वाची वाटत होती। आपण एखादा महान व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो, फुले वाहतो, जय जयकार करतो, कार्यक्रम घेतो, पण खरा प्रश्न असा आहे, त्यांच्या विचारापैकी आपण आपल्या जीवनात किती विचार स्वीकारतो? हीच या प्रकरणाची खरी ताकद आहे। अस्पृश्य समाजासाठी सर्वात मोठा संदेश, संघर्ष करा। या प्रकरणात बाबासाहेबांचा एक अत्यंत प्रेरणादायी संदेश दिसतो। त्यांचा भर होता, आपल्या हक्कासाठी संघर्ष करा, अन्याय सहन करून शांत बसू नका, आपल्या परिस्थितीला नशिबाचा परिणाम समजून स्वीकारू नका, प्रश्न विचारा, संघटित व्हा, आपल्या हक्कासाठी उभे राहा, कारण अधिकार मागितल्याशिवाय मिळत नाहीत। एकट्याने नाही, संघटितपणे पुढे चला। बाबासाहेबांच्या विचारामध्ये संघटनाला खूप महत्त्व आहे। एखादा माणूस एकटा संघर्ष करू शकतो, पण मोठा सामाजिक बदल घडवायचा असेल तर समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे। म्हणूनच या प्रकरणातून एक मोठा संदेश मिळतो, व्यक्ती बदलली म्हणून समाज बदलत नाही, समाजाची विचारसरणी बदलली तर परिवर्तन घडते। स्वतःच्या जीवनाला ध्येय द्या। बाबासाहेब सांगतात की अस्पृश्यांचे कार्य खूप मोठे आहे, कारण ज्यांनी शतकानुशतके अन्याय सहन केला त्या समाजाला स्वाभिमान, शिक्षण, अधिकार आणि समानता मिळवून देण्याचे काम सोपे नव्हते। म्हणून आपल्या जीवनाला केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका, आपल्या जन्माला काहीतरी अर्थ असला पाहिजे, समाजासाठी काहीतरी करून जाण्याची भावना असली पाहिजे। डिमेटरची गोष्ट काय सांगते? या प्रकरणात बाबासाहेब एक ग्रीक कथाही सांगतात। त्या कथेत एका मुलाला त्यांच्या आईने मोठे संकटातून वाचवले आणि त्यांच्यामध्ये असामान्य सामर्थ्य निर्माण झाले, पण पुढे परिस्थिती बदलते। या कथेमागचा संदेश असा आहे की मोठेपणा केवळ जन्मामुळे किंवा देवत्वाच्या कल्पनेमुळे मिळत नाही, माणसाच्या कृती आणि त्यांच्या ध्येयातून मोठेपणा निर्माण होतो। म्हणूनच बाबासाहेबांचा भर कर्तृत्वावर होता। भविष्यासाठी आज तयारी करा। या प्रकरणातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे भविष्यातील गरजांसाठी वर्तमान काळात तयारी केली पाहिजे। आपण भविष्याची वाट पाहत बसलो तर बदल आपोआप होणार नाही। आज शिक्षण घ्या, आज संघटित व्हा, आज हक्क समजून घ्या, आज संघर्ष करा, कारण उद्याचा समाज आजच्या आपल्या निर्णयावर तयार होतो। या संपूर्ण प्रकरणाचा गाभा एका शब्दात सांगायचा झाला तर तो आहे स्वाभिमान। अपमान सहन करून जगणे हे जीवनाचे अंतिम ध्येय नसावे। माणसाला समानतेने जगता आले पाहिजे, त्याला आपल्या अधिकारांची जाणीव असली पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य असले पाहिजे। मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करतो, मोठमोठे कार्यक्रम घेतो, त्यांच्या प्रतिमेला हार घालतो, जयघोष करतो, पण या प्रकरणातून बाबासाहेब आपल्याला एक प्रश्न विचारताना दिसतात, माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माझे विचार तुमच्या जीवनात उतरवणार का? हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण बाबासाहेबांना केवळ जय भीम म्हणणारे अनुयायी नको होते,
त्यांना शिक्षित, संघटित, संघर्ष करणारा आणि स्वाभिमानी समाज हवा होता. बाबासाहेबांची जयंती साजरी करणे चुकीचे नाही, पण जयंतीचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात दिसेल. फक्त बाबासाहेबांचे नाव घेऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलेला प्रश्न विचारण्याचा, शिकण्याचा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा मार्ग स्वीकारा. जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय भीम लिहा आणि हिस्टॉरिकल मिररला सबस्क्राईब करा.